समझते हैं? तौहीन न कर शराब को कड़वा कहकर, तौहीन न कर शराब को कड़वा कहकर, जिंदगी के तजुर्बे शराब से भी कड़वे होते हैं। जिंदगी के तजुर्बे शराब से भी कड़वे होते हैं। लोग कहते हैं लोग मर जाते हैं शराब पीकर, लोग कहते हैं लोग मर जाते हैं शराब पीकर, हमने तो बुड्ढों को जवा होता देखा है मैखानों में। क्या बात। एक शेर सांगतो मराठी आहे का? नुसतेच स्वप्न मोठे सांगून काय होते, जिंकून घे जगाला मागून काय होते। त्याला दगा मिळाला मग तो हुशार झाला, त्याला दगा मिळाला मग तो हुशार झाला, नुसते बदाम काजू खाऊन काय होते। तू अचानक नंतर करून आणू आपण। यवतमाळ जिला अखिल भारतीय कुणबी समाज यवतमाळ द्वारा संचालित कला वाणिज्य महाविद्यालय महागाव द्वारा राष्ट्रीय सेवा योजना या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। सागराला साथ असते पाण्याची, बागेला शोभा असते फुलांची, तसेच आपल्या कार्यक्रमाला साथ असते तुम्हा आम्हा सर्वांची, तसेच आपल्या कार्यक्रमाला साथ असते तुम्हा आम्हा सर्वांची। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हे आपले माननीय ठाकरे सर स्वीकारतील अशी त्यांना विनंती करतो। आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्या जांभरुणकर मॅडम हे त्यांचे अध्यक्ष हे त्यांचं स्थान स्वीकारतील। त्याचबरोबर श्रीमती अर्चना भरकाडे मॅडम ह्या सुद्धा प्रमुख पाहुण्याचे स्थान स्वीकारतील अशी त्यांना विनंती करतो। त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय समन्वयक प्राध्यापक वानखेडे सर हे आपलं स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते। राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकार्यक्रम अधिकारी प्राध्यापक श्रावणे सर हे आपलं स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते। तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे सल्लागार प्राध्यापक खरतडे सर हे आपले स्थान स्वीकारतील अशी त्यांना विनंती करतो। कार्यक्रमाचे
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांना मी अशी विनंती करते की संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करतील अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या आम्ही गावाच्या सरपंच मॅडम व पोलीस पाटील मॅडम ह्या आपल्या हो समोर पा ओके ओके पा पूजा करताना समोर पा ओके समोर पा ताई काढ या आम्ही गावाच्या आपल्या पोलीस पाटील मॅडम आपले स्थान समोर पा ओके अध्यक्ष आपले माननीय ठाकरे सर यांचे स्वागत करण्यासाठी मीरा सुरेंशी येते. आपल्या विमलताई राठोड सरपंच यांचं स्वागत करण्यासाठी मी बोलवतो आरती शिर्डीला. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या प्रमुख पाहुण्या स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आरती चिरडीला. पाहुण्यांचं स्वागत संगीता रमेश चव्हाण पोलीस पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी बोलवतो चैतन्य चव्हाण. राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकार वक्त्या श्री जांभूरकर मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो मीरा चंद्रकांत गायकवाड. भारतीय आहे. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्त्रियांचे उद्धारक महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणात जनक छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वच्छतेचे पुजारी संत गाडगे बाबा या सर्व महापुरुषांच्या विचारांना सर्वप्रथम त्रिवार वंदन करते व तसेच राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले व माता रमाई या मातेंना अभिवादन करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे प्राध्यापक वृंद व इथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो, नुकताच आपण आपल्या 70वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. या दिवशी संपूर्ण सत्ता प्रजेच्या हाती आली. ब्रिटिशांनी राज्य संपून प्रजा स्वयंभू झाली, परंतु या प्रजासत्ताक समाजव्यवस्थेमध्ये कुटुंबाची सत्ता मात्र आजही पुरुषांच्या वर्चस्वाच्या अधिकाराखाली असलेली दिसून येते. प्राचीन काळापासून ते आजपर्यंत स्त्रिया ह्या गुलामगिरीच्या वेड्यात झटकून पडलेल्या आहेत आणि त्यातूनच धर्माच्या ठेकेदारांनी धर्माचा दाखल देत स्त्रियांना आंदोलनात छळ केला. पती दारू पिणारा, व्यसनी, मारझोड करणारा जरी असला तरी स्त्रीने मात्र त्यांच्याशी प्रेमाने वागावे, ईश्वराप्रमाणे त्यांची पूजा करावी असे सांगण्यात आले. पुढे जाऊनही असे सांगण्यात आले आहे की स्त्री ही केवळ उपभोग्य वस्तू असून पतीची ती वैयक्तिक संपत्ती आहे, तो तिला कधीही विकू पण शकतो. अशी अन्यायकारक जणू आचारसंहिताच ही जातीसाठी बनण्यात आली होती. दैवतांच्या अध्यात्म कोट्यातही वर्षानुवर्षे तिला गुलामगिरीत ठेवण्यात आले. नेहमी अबला कमजोर नाजूक अशी जणू लेबल तिच्या हाती मारली गेली. लग्नाआधी आई वडिलांवर, लग्नानंतर पतीवर, तर पती वारल्यानंतर मुलावर असे परावलंबी जीवन ती वर्षानुवर्षे जगत राहिली आहे. आजच्या आधुनिक युगात ही स्त्रियांची परिस्थिती बदललेली दिसत नाही. ग्रामीण भागात तर स्त्रियांची परिस्थिती अत्यंत दुर्दैवी व दयनीय स्वरूपाची आहे. जरा सडा सारवण करणे, स्वयंपाक, धुणी भांडी, दिवसरात्र शेतात राबणे आणि संध्याकाळी दारू पिऊन आलेल्या पतीचे मार खाणे हाच तिचा रोजचा दिनक्रम ठरला आहे. नारी तेरी बस यही कहाणी, आंचल में दूध और आंखों में है पानी.
या ओळी खूप काही सांगून जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की स्त्रियांची प्रगती किती झाली यावरून मी त्या देशाची प्रगती मोजतो. खरंच आज स्त्रियांना पुरुषसत्तेचा वर्चस्वातून मुक्त करायचे असेल तर सर्वप्रथम तिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे महत्त्वाचे आहे. स्त्री जर आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली तर ती दारिद्र्यातून मुक्त होईल. स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यामध्ये महिला बचत गटांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण बनत आहे. बचत गटांच्या माध्यमातून गृह उद्योग, लघु उद्योग, कठोर उद्योग नावारूपास येत असून अनेक गरजू स्त्रियांच्या हाताला रोजगार मिळाले आहेत. त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनत असून आपल्या दर्जा उंचावत आहेत. बचत गट आणि स्त्री सक्षमीकरण याविषयी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सविस्तर मार्गदर्शन करतील. ग्रुप सदस्यांनी मला इथे प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते व आपली रजा घेते. वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी माईचा सागर, दिला तिने जीवनाकार, जीवनाकार. मायेचा सागर, मायेचा सागर, जीवनाकार. तडपत्या उन्हात, रखरखत्या रानात, राहिलीस तू माझ्यासाठी कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार, जीवनाकार. मायेचा सागर, मायेचा सागर, जीवनाकार. नभाची तो चांदणी, चंद्राची तो कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभे आयुष्य जगेन, मी देवापाशी तुलाच मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार, जीवनाकार. मायेचा सागर, मायेचा सागर, जीवनाकार. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या जांभूळकर मॅडम हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर तिने मार्गदर्शन करावे अशी विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सर्व प्राध्यापक वृंद आणि उपस्थित सगळे मान्यवर, मंचावरील मान्यवर, माझे विद्यार्थी मित्र,